एप्रिल 2023ला वैष्णवी कसपाटे हिचं लग्न होतं आणि आता ती वैष्णवी हगवणे होते. लग्नामध्ये वडिलांनी हुंड्यात एक फॉर्च्युनर कार, 51 लाखांचं सोनं आणि 7.5 किलोचे चांदीचे दागिने, त्यासोबतच भांडी सुद्धा दिली. आपल्या प्रियकरासोबत तिचं लग्न झालं. शशांक हगवणे हा कोण? तर अजित पवार गटातील एक मोठा पदाधिकारी म्हणजेच राजेंद्र हगवणे यांचा सुपुत्र. लग्न अगदी थाटामाटात झालं. पण काय, 16 मे 2025 रोजी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. आणि आत्महत्येचं कारण आपण म्हणूयात हुंडाबळी. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहतायत न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात एकच गोष्ट चालली आहे, ती म्हणजे वैष्णवी हगवणे हिची हत्या की आत्महत्या हे प्रकरण. महाराष्ट्रभराचं समाज मन सुन्न करणारी ही घटना. या घटनेमध्ये ज्या व्यक्तीपासून सुरुवात होते तो व्यक्ती म्हणजे राजेंद्र हगवणे. हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांचे 2 सुपुत्र आहेत, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे. शशांकची पत्नी वैष्णवी हगवणे तिने 16 मे रोजी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतरच या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. 17 मे 2025 रोजी वैष्णवीचे जे माहेरचे आहेत ते म्हणतात की तिने आत्महत्या नाही केली, तर तिची हत्या करण्यात आली. सासरकडून तिला वारंवार पैशांची मागणी केली जात होती. लग्नामध्ये त्यांनी भरपूर हुंडा दिला होता. पहिले तर लग्नाच्या वेळेस वडील म्हटले की आम्ही तुम्हाला MG हेक्टर देऊ. त्याची आजची तारीख आहे 25 ते 30 लाख. पण त्यावेळेस शशांक हगवणे म्हणतो काय की ती गाडी मी जागेवर जाळून टाकेल जर तुम्ही मला MG हेक्टर दिली तर. म्हणून त्यांनी 50 लाखांचा खर्च करून त्याला फॉर्च्युनर कार गिफ्ट केली. आणि त्या लग्नामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्याच हस्ते त्या फॉर्च्युनर कारची चावी त्यांच्या हातात देण्यात आली होती. अजित पवार म्हणाले होते, हुंड्यामध्ये दिली आहे की स्वेच्छेने दिली आहे. हसत हसत आपण या सगळ्या गोष्टी मागे टाकतो, पण या सगळ्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होतो याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे हे प्रकरण. यामध्ये जी मेन विलन ठरते ती म्हणजे करिश्मा हगवणे. आता ही करिश्मा हगवणे तिची नणंद आहे, जी वारंवार आपल्या दोन्ही भावंडांना, आई वडिलांना त्या दोघींबद्दल विष पेरत होती. करिश्मा हगवणे हिचं राजकीय वर्चस्व होतं. तिचं एक क्लोथिंग ब्रँड सुद्धा आहे आणि त्याच्या उद्घाटनाला स्वतः सुनेत्रा पवार सुद्धा आल्या होत्या. त्यांचे शरद पवारांसोबत फोटोज आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा चांगले संबंध आहेत आणि ती नेहमी वारंवार तिचा छळ करायची. आता आपण येऊया 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा वारंवार या छळाला त्रस्त होऊन वैष्णवीने, जेव्हा ती गरोदर होती त्यावेळेस तिने विष प्यायचा प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेस जा आपल्या माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, वारंवार तिचा असा छळ ऐकूनही जेव्हा ती आपल्या माहेरी जायची तेव्हा माहेरचे म्हणायचं नाही, हा कौटुंबिक वाद आहे, अशा गोष्टी होतच राहतात आणि तिला परत सासरी पाठवून द्यायचे. मार्च 2025 मध्ये शशांक हगवणे जेव्हा तिच्या वडिलांकडे 2 कोटीची मागणी करतो, कारण त्याला जमीन घ्यायची असते, तेव्हा ते म्हणतात नाही बाबा आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत. हात जोडून पाय धरून तिचे वडील म्हणतात की आमच्याकडे हे पैसे नाहीयेत. तेव्हा ते तिचा आणखीन छळ करतात आणि अखेर 16 मे 2025ला ती स्वतःच्याच खोलीत आत्महत्या करते. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येते तर त्यावेळेस समजतं की तिच्या अंगावर, शरीरावर जखमा आहेत आणि त्याच जखमा या सर्वांच्या साक्षीदार आहेत की तिचा छळ करण्यात आला होता. ही एक हाय प्रोफाईल केस होती बरं का. अशीच एक केस 1.5-2 महिन्यापूर्वी पुण्यात घडली होती. ससून रुग्णालयात मंगेशकर रुग्णालयापर्यंत ते प्रकरण गेलं होतं, ते म्हणजे तनिषा भिसे हे प्रकरण. आता हे दोन्ही प्रकरण जे आहेत ते त्यांना एक राजकीय म्हणजे पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहेत म्हणून त्या गोष्टी वर आल्यात. पण गरिबांच्या घरी सुद्धा ही हुंडाबळी होते, त्याकडे तर आपलं लक्ष नाहीये. आपण लग्न करतोय, तिचा तो प्रेमविवाह होता आणि हे आपल्या सर्वांसाठी फार मोठा संदेश आहे. आपण मुलींची सौदेबाजी करत आहोत का? कारण हा प्रेमविवाह होता आणि या प्रेमविवाहामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतायत, तर इतर वेळी काय होत असेल? हाय प्रोफाईल केसेस असो, यामध्ये या गोष्टी घडतायत, आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडतायत, पण त्याकडे आपले लक्ष नाही जाते. खरंच या सगळ्या गोष्टींची आपल्या समाजामध्ये गरज आहे का? आपल्या देशाला आज स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झालेत, पण तरी सुद्धा या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत
आणि यामध्ये महिला आयोग काय करतंय, गृह मंत्रालय काय करतंय, या सगळ्यांवर प्रश्न उचलण्याआधी जेव्हा आपण लग्न कार्याला जातो, आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडत असतात. त्यावेळेस आपण स्वतःहून का बरं आवाज नाही उठवत? जोपर्यंत तुम्ही व्यक्ती म्हणून आपल्या पातळीवरती, वैयक्तिक पातळीवर तर आवाज नाही उठवणार, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही. आज वैष्णवी या जगात नाहीये. तिचे आई-वडील लढा देतायत. पण त्याचं काय? तुम्ही स्वतःहून आवाज उठवायला पाहिजे. अशा अनेक विषयांवर आम्ही नेहमीच चर्चा करतो न्यूज अनकटच्या माध्यमातून.